जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, मी अजय शेखर चव्हाण तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर। मित्रांनो, तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतात, एकदम ब्राईट अँड सनी डे आहे। सकाळी जरा पावसाची चिन्ह होती, इनफॅक्ट काळोख करून एकदम बारीकसा पाऊस पडत होता, पण नंतर काही वेळानंतर पाऊस थांबला आणि मला एक पटकनचं असं क्लिक झालं। माझ्या एका मित्रांनी मला एक सजेशन दिलेलं की कम टू वीर जिजामाता उद्यान। खूप कमी लोकांनी इथे येऊन व्लॉग्स केलेत, तर मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नकात, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर। मी खूप लवकर आलोय जेणेकरून इथे गर्दी दिसत नाहीये। आहेत थोडीफार लोक आलेली आहेत, पण गर्दी मात्र नाहीये। हाय मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात लहान लहान मुलं सुद्धा आलेली आहेत। कॅन यू स्पीक समथिंग ऑन दिस कॅमेरा? वेअर आर यू फ्रॉम? विच स्कूल यू आर फ्रॉम? विच स्कूल? Sacred Heart School. Sacred Heart School. And which standard you are in? Second standard. Okay. I am in second standard. So you have been here for the picnic? Yes. Okay, it's a school picnic. Yes. Okay, and you are accompanied with your all other students also. Okay. Good then, have a nice day. Thank you. Bye. मुंबईसारख्या वर्दळीच्या ठिकाणी आणि मुंबईच्या अगदी मध्यभागी भायखळा येथे स्थित असलेली राणीची बाग, हिच्याबद्दल असं म्हटलं जातं की भारतामध्ये सर्वात जास्त जीववैविध्यता तुम्हाला इथे सापडेल। राणीच्या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 साली लेडी कॅथरीन फ्रेर हिने केले आणि लगेचच त्या बागेचे लोकार्पण झाले। बागेच्या अगदी मध्यभागी आई जिजाऊ आणि शिवराय यांचा पुतळा आहे। गजराज कसे आहात? हो, एक्नॉलेज केलं आपल्याला। दादा एकच होती आहे, एकच आहे। मित्रांनो, दिस इज द एम्पायर ऑफ लायन आणि इथे एवढं घनदाट रान झालंय की लायन दिसतच नाहीये। बघूया दुसऱ्या एंडनी आपल्याला दिसेल का। आपण इथे अगदी पिंजऱ्याच्या जवळ आलोय, पण इथून काय लायन दिसत नाहीये। आत्ताच आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की या पिंजऱ्यामध्ये लायनच नाहीये, हा पिंजरा रिकामा आहे। तर इथे आलोय आपण स्लॉट बेअर। इथे दोन असे जम्बो बेअर्स आहेत आणि त्यांची ऍक्टिव्हिटी चालू आहे, खेळत आहेत एक दुसऱ्याबरोबर। पहा किती ह्यूज आहेत हे। काय काय बालो आहे मी काय करते बालो दे रहे हैं खेल रहे थे।
गेल्या 10 मिनिटापासून त्याची मारामारी चाललेली आणि फायनली ती सुटली आहे आणि दुसरा बेअर परत आलाय जवळ. बेअर्स आपल्याला भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज दाखवत आहेत. मित्रांनो, आपण आलो टायगर टेरिटरीमध्ये. शेवटचा वाघ बघितला होता जो तुम्ही अगरजरीमध्ये बघितलेला ताडोबाला. आत्ता मी जो टायगर बघणार आहे तो मुंबईमध्ये भायखळ्याला आहे, पण हा केज टायगर आहे. तो टायगर बघितला तो एकदम ओपन टायगर होता. माय गुडनेस, टायगर ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. मला वाटलं दुपारची वेळ ऊन जास्त असल्या कारणाने तो झोपलेला असेल, पण नाही, तो बघा आला. दोन्ही एकत्र आहेत. हाऊ लकी वी आर. जबरदस्त आहे, जबरदस्त. सेकंड वाल्यांचे आराम करतोय. Such a huge and mighty animal he is. What a walk. What a royal walk. पुन्हा आला. हो. आणि हा राऊंड मारतोय तो मेल आहे आणि इकडे जी बसली आहे ती फिमेल आहे. मित्रांनो, अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मी इथे थांबलेलो आणि सर्वात जास्त गर्दी मी इथेच बघतोय. हा टायगर परत उठलाय. टायगर पुन्हा उठलाय. बराच वेळ बसून होता. अगदी मन भरून आपल्याला टायगर सायटिंग झाली आणि वाघाने आपल्याला बऱ्यापैकी सायटिंग दिली आणि बराच वेळ तो आमच्यासमोर राऊंड मारत होता. जस्ट फॉर एन इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो, टायगर केजच्या थोडाच पुढे इथे कॅफेटेरिया आहे. इथे सुद्धा बऱ्यापैकी गर्दी दिसते. तर बघूया आपण इथे काय ते. मला तरी असं वाटतं इथे गेंडा असू शकतो. हा इथे पाण गेंडा आहे, हिप्पोपोटामस, आणि 2 आहेत. इथे रायनोसरस, येस, नाही इथे काहीतरी 2 हरणं दिसत आहेत. आपण जाणून घेऊया काय आहेत ती. समथिंग फ्रॉम द डिअर फॅमिली. मित्रांनो, या प्राण्याबद्दल सांगायचं गेलं
तर हा डिअर फॅमिलीमधला सर्वात बिगेस्ट डिअर असतो. इथे पण हिप्पोपोटमस आहेत आणि इथे पण 2 आहेत, म्हणजे 2 असे टोटल 4 हिप्पोपोटमस आहेत. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग इथून सुद्धा प्राण्यांचा आवाज येतोय, पण इथे जाऊ नका कारण का हे प्राण्यांचं हॉस्पिटल आहे. हे प्राण्यांचं हॉस्पिटल अगदी मंकीच्या पिंजऱ्याच्या बाजूलाच लोकेटेड आहे. बाराशिंगाची स्पेशालिटी अशी आहे की ही डिअरची एकमेव अशी व्हरायटी आहे ज्याची इंडियामध्ये फक्त आणि फक्त पेंच नॅशनल पार्कमध्येच सायटिंग होते. आत्ता मी तुम्हाला थोड्याच वेळा आधी बोललो की हे असं डिअर आहे ज्याची सायटिंग फक्त आणि फक्त पेंच नॅशनल पार्कमध्ये होते. इनफॅक्ट भायखळा झूमध्ये तर ते केज्ड आहेत आणि इथे सुद्धा मला सायटिंग झालेली नाही आहे त्याची. असं म्हटलं जातं की दिस डिअर इज अ व्हेरी शाय ॲनिमल. पूर्ण केज तुम्हाला दाखवतोय, त्याची सायटिंग इथे होणारच नाही कारण का ते एक कोपरा पकडून झोपले. हे होते स्पॉटेड डिअर्स. आणि स्पॉटेड डिअर्स बद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर दिस डिअर हॅज गॉट इट्स ओरिजिन फ्रॉम इंडिया. आणि इंडियामध्ये त्याचं खूप पॉप्युलेशन आहे आणि त्याचं ॲनिमल ह्युमन रिलेशनशिपसुद्धा खूप चांगली आहे. म्हणजे माणसांबद्दल बरोबर त्याचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, बोरिवली ईस्टला नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क. तिथे मी बऱ्याच वेळा येतो जातो. तर तिकडे मी असं सुद्धा बघितलं की तिकडे राहणारे आदिवासी माणसं जी आहेत त्यांच्या अगदी घरोघरी अंगणापर्यंत हे डिअर्स येतात. मला असं वाटतं ही पेग्विनची बिल्डिंग आहे. येस, आय कॅन सी देअर पेग्विन कक्ष. ही होती पेग्विनची सायटिंग आणि खूप लकी सायटिंग आपल्याला मिळाली. हा पक्षी असा आहे की ज्याला मी फर्स्ट टाइम बघितलं इन माय लाईफ अँड इट वॉज अ ग्रेट टू सी दिस. पेग्विन कक्षामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. त्याचं कारण असं आहे की हा पक्षी असा आहे की दॅट ऑफनली चेजेस द लाईट. जर सगळ्यांनीच जर काय मोबाईल काढले आणि त्यांना शूट करायला चालू केलं आणि एखाद्याच्या मोबाईलचा लाईट चालू असेल तर ते चेज करायला येतं. तर त्यांनी काय होतं की देअर नॅचरल हॅबिटेट गेट्स डिस्टर्ब. त्याचं जे नॅचरल जे इकोसिस्टम आहे ते डिस्टर्ब होतं आणि ते लाईटला चेस करण्यासाठी यूज टू होतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तू कसं काय मोबाईलवरनं शूट केलंस. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा माझ्याबरोबर काही प्रोफेशनल्स होते जे झूशी रिलेटेड होते. तर त्यांनी काही मला प्रोटोकॉल्स दिलेले, त्यांच्या गायडन्सच्या अंडरच मी हे शूट केलेलं आणि ते शूट करण्यासाठी मी जवळजवळ 1.5 तास तिकडे थांबून होतो. मगाचपासून मी या दोघांना खूप शोधलं, ते आत्ता मला मिळाली. हायना अँड लेपर्ड्स.
आपल्याला इथे यायला थोडा उशीर झाला. आपण ऊन जास्त झाल्यावरती आलो इथे आणि तुम्ही इथे बघू शकता दोन्हीही लेपर्ड झाडाच्या खालती मस्तपैकी झोपा काढतात. इथे हायनाची पण तीच परिस्थिती आहे. ते पण लेपर्डसारखे इथे सावली पकडून झोपा काढतात. इनफॅक्ट आपली वेळ थोडी चुकलेली आहे. दुपारचं ऊन जरा जास्तच झालं आहे. तर प्राण्यांना पण उन्हापासून थोडी विश्रांती पाहिजे असते. या टायगरच्या पिंजऱ्यासमोर अजूनही गर्दी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की टायगर किती ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. हा टायगर आणि टायग्रेसेस यांच्याबद्दल सांगायला गेलं तर हे लॉकडाऊनच्या काळात आणलेले टायगर्स आहेत आणि हे दोन्ही टायगर्स औरंगाबादमधल्या झूमधनं आणलेले आहेत. शक्ती आणि करिश्मा अशी या टायगर्सची नावं आहेत. शक्ती हा 6 वर्षाचा आहे आणि करिश्मा ही 7 वर्षाची आहे. आणि हे दोन्ही टायगर्स कॅप्टिव्ह ब्रेड आहेत. कॅप्टिव्ह ब्रेड म्हणजे असं की त्यांचा जन्म पिंजऱ्यातलाच आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे भरपूर मोठी अशी जाळी आहे. मला मग अशी प्रश्न पडलेला की हा केवढा मोठा पिंजरा आहे पक्ष्यांसाठी केलेला. पण हा पक्ष्यांचा पिंजरा नाही आहे, हा लेपर्डचा पिंजरा आहे. आणि ही जाळी नायलॉनची नाही आहे, ही जाळी मेटलची आहे आणि याच्या आतमध्ये लेपर्ड्स आहेत. सो दिस इज द बर्ड्स पॅराडाईज. मगाचपासून आपण प्राणी बघितले, आता पक्षी बघायला जाऊया आपण. ओहो, अगदी स्टार्टिंगलाच हॉर्नबिल आहे. such a beautiful detailed coloring. या पक्षाचं कलरेशन इतकं जबरदस्त आहे. अंधारात असल्या कारणाने याचे कलर डिटेलमध्ये दिसत नाही आहे. मलेशियन मकाओ. आणि हे आहेत कोकोटेल्स, कॉमनली ऑब्टेन बर्ड इन द पेट शॉप. आणि ह्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये टर्टल्स होते. तर टॉर्टोइज आणि टर्टलमध्ये असा फरक आहे की टर्टल लिव्स बोथ ऑन लँड अँड वॉटर. ते लँडवरती फक्त बास्किंगसाठीच येतात. बास्किंग म्हणजे सूर्यापासून सूर्याचा शेक घेण्यासाठी ते फक्त लँडवरती येतात. बाकी ते त्यांचं इतर आयुष्य पाण्यातच काढतात. तर ही झाली टर्टलबद्दलची माहिती. आणि टॉर्टोइज हे असं असतं की ते जमिनीवरतीच राहतं. तर आता झू कीपर्स येत आहेत, त्यांची साफसफाईची वेळ झालेली आहे. पक्षींसाठी केलेला मोठाच्या मोठा पिंजरा आहे आणि या एंट्रन्सला अशा जाळ्या लावलेल्या आहेत. त्या जाळ्या यासाठी की याच्यातला एखादा पक्षी चुकून बाहेर जाऊ देत नको.
हा सर्वात मोठा पक्षी आहे. तर मित्रांनो, आज राणीबागेमध्ये आपल्याला खूप सारे प्राणी आणि पक्षी बघायला मिळाले. इनफॅक्ट लायन आणि वुल्फ्स थोड्याच काळात येणार आहेत इथे, आणि त्याचबरोबर काही एक्झॉटिक ॲनिमल्ससुद्धा येणार आहेत असं मला झू ऑफिशियल्सनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.